प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवाच वाटतो. संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडीफार ती भिजलीही, पण कुठंतरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. 5 वर्ष झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दुःखीही. आनंद राकेश बरोबर आहे म्हणून आणि दुःख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून. लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच, पण तिला तर नातंच तोडावं लागलं. 5 वर्षात तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही. लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता, पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्ष झाली पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की 2 तरुण मुलं तिच्या पाठी आहेत, पाठलाग करत आहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची, पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन आणि ही 2 उन्हाळ मुलं. तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन स्कूटी थांबवली. काय प्रॉब्लेम आहे मॅडम? एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला. जरा बघा, जरा चालताना अडकते सारखी. काय झालंय कुणास ठाऊक? प्रश्न विचारण्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करताना ती मुलंही तिथं जवळच थांबली. मॅडम, स्कूटीत काही दोष नाही. स्कूटी चेक करून तो तरुण म्हणाला. नीट बघा, चाकात आहे काहीतरी दोष. ती वेडकाळूपणा करत होती. ती 2 मुलं जाण्याची वाट बघत होती. तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरुण म्हणाला, चाकही व्यवस्थित आहेत. तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना. माझी परीक्षा आहे. वाटेत बंद पडली तर गाडी. ती जरा चिडूनच बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा निश्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. किती पैसे द्यायचे? काहीच नाही, पैसे नाहीच द्यायचे. तो तरुण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला. ठीक आहे. घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली आणि अवचितच ती 2 मुलं स्कूटर समेत तिच्या समोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना. ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली. मॅडम, तुमची पर्स तुम्ही विसरला होता. अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली. ती तशी मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला. ती मुलं पळाली आणि भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना? होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं, म्हणूनच मी इथवर आलो. धन्यवाद, तुम्ही वाचवलत मला. आता गप्पानंतर आधी लवकर चला, नाहीतर पेपरला उशीर होईल. तुम्हाला कसं कळलं माझं पेपर आहे ते? नंतर सगळं सांगतो, चला लवकर. त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला. परीक्षा संपेपर्यंत तो तरुण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता, पण जे काही होत होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता. तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फरमान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद. आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला. त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट पाहत होता. धन्यवाद, त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली. तुम्ही कुणाला धन्यवाद देताय? त्यानं हसून प्रश्न केला. तुम्हाला, कपाळावर आटा घालत तिनं म्हटलं. धन्यवाद असे दिले जात नाही. तुम्ही माझं नावही घेतलं नाही. हसत हसत त्याने म्हटलं. त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं. ओ सॉरी, ओशाळून संजनानं म्हटलं. तुमचं नाव काय आहे? राकेश. बरं तर राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात? संजना थोडी सावरून म्हणाली. जवळच एक कॅफे आहे, तिथं कॉफी पिऊयात.
गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं. संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रुबाबदार होता तो. स्वतःचं गॅरेज होतं जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला 2 धाकट्या बहिणीही होत्या. पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालू लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्न बघितली होती. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं. वडील बिथरलेच. कसा मुलगा निवडला आहेस? रंगरूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही. आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दरिद्री. काय बघितलंस तू? बाबा तो स्वभावाने खूप चांगला आहे, मान खाली घालून संजनानं सांगितलं. स्वभावाचं काय लोणचं घालू? त्याच्या घरात तू एकही दिवस राहू शकणार नाहीस. बाबांचा राग शांत होत नव्हता. बाबा मी राहू शकेन, मी राहीन, हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली. हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितले मी. पैसा नसला की 2 दिवसात प्रेमाचे 12 वाजतात. नाही बाबा, असं होणार नाही, मला खात्री आहे, संजनानं नम्रपणेच सांगितलं. आईनं कसं बसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, हे बघ संजना, संसार असा होत नाही. आता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील, पण इतकं सोपं नसतं. अगं तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजूक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे. श्रीमंत असला तरी हो म्हटलं असतं, शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दुःखाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या 2 बहिणी लग्न करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील? बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना आणि राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं आणि राकेश ते तिला भरभरून देत होता. पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळ हातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या 2 हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते. राकेश कधी आलास? त्याच्याकडे वळून तिनं विचारलं. तिला बहुपाशात घेत त्यानं म्हटलं, मी तर सकाळपासूनच इथं आहे. चल, खोटं बोलतोस. त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं, तुझ्या हृदयाला विचार ना, मी कशाला खोटं बोलू? संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती, पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता. एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली. अरे, ही तर पूनम, तिची धाकटी बहीण. पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं. ताई, तिनं संजनाला मिठीच मारली. कशी आहेस पूनम? संजनाला एकदम भरून आलं. तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघते तुला. घरी सगळे बरे आहेत ना? थोड्याशा संकोचनानं संजनानं विचारलं. थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात. पूनमनं संजनाला ओढतच तिथं नेलं. कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली. घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते. कशाला खोटं बोलतेस? आईबाबांसाठी सर मी कलंकच ठरले ना? संजनाला एकदम रडू अनावर झालं. नाही ताई, तसं नाहीये. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आई बाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीक आहे, जे व्हायचं ते निघून गेलं. आता त्याचं काय? तू कशी आहेस? भाऊजी कशी आहेत? राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली. राकेश खूप चांगले आहेत, तिनं अभिमानानं सांगितलं. तुझ्यावर प्रेम करतात ना? तिच्याकडे रोखून बघत पूनमने विचारलं. प्रेम? अगं, त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं. म्हणून तर आज मी बँकेत ऑफिसर म्हणून रुबाबात राहते. स्वतःचा छोटासा फ्लॅट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखं वागवलं मला. 2 वर्षापूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षण, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय आणि जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो. मला असा नवरा मिळाला.
हे माझं मोठं भाग्यच आहे पूनम. खरंच ताई, खूप बरं वाटलं ऐकून. माझ्या आयुष्यात दुःख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे. क्षणभर संजनाचा चेहरा दुःखानं झकोळला, पण लगेच स्वतःला सावरून तिनं म्हटलं, ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय, घरातली मंडळी कशी आहेत? माझं सासर दिल्लीला आहे, घरातले लोकही बरे आहेत, आता माहेरपणाला आले. छोटी चंदीगडला असते. पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकांना निरोप दिला. वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही. पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं. संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घरी घेऊन आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं. राकेश, हे माझे आईबाबा आहेत. संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला. खुशाल राहा, सुखी राहा. बाबांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. पूनमनं संजनाबद्दल सांगितलं. आम्हालाही पोरीचं सुख हवंच होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही, पण आता ती आनंदात आहे, तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नको आहे आम्हाला. बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंड भरून आशीर्वाद दिले. संजनाचे आई बाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा संजनानं म्हटलं, कुठे गेला होतास? अगं, तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे, आनंद साजरा करायला नको का? तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं. काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला. त्या दिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं. ती अति आनंदात डॉक्टरकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राईज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदाचं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्याने किती प्लॅनिंग करून ठेवले. ती घरी पोहोचली तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. कितीतरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रात अक्षर राकेशचं होतं, पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना. प्रिय संजना, हे पत्र वाचून तुला खूप दुःख होईल, ते मला ठाऊक आहे. खरंच मी तुला सोडून जाऊ शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार नाही. तू प्रश्न विचारू नकोस, माझ्याकडे उत्तर नाहीये. केव्हा येईन सांगता येत नाही, पण येईन हे सत्य आहे. गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. माझ्या बाळाची छान काळजी घे. स्वतःची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे. तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा तुझाच राकेश. प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा कुठं गेला? तू तिला सोडून का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेहोश पडली. काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. कुणालाच काही माहीत नव्हतं. 9 महिने तिला कसे बसे काढले तिलाच ठाऊक. 9 महिने उलटले आणि तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. 5 वर्ष ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव. 6 वर्ष उलटली. राकेश नाही. त्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती. एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा तेव्हा असाच सुंदर वास दरवळायचा. राकेश तिच्या समोर खरोखरच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळले आणि तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले. कोण तू? मी तुला ओळखत नाही. संजना
चेहऱ्यावरचं ते लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर. मेली संजना, इथं नाही राहत ती. संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला आणि मग स्वतःच मिठी मारली. कुठे गेला होतास तू? दुबईला. तिचे अश्रू पुसून तो म्हणाला. दुबईला कशाला? आश्चर्यानं ती विचारली. पैसे मिळवायला. न सांगता निघून जाण्यायोग्य काय घडलं होतं? मला तुला सुखात ठेवायचं होतं. सुखासाठी पैसे लागतात. मी कधी मागितले पैसे तुला? कधीतरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते. नाही संजना, माझ्या लक्षात आलं होते की आईवडिलांकडून येणं जाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरिबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस, कारण तिथं सगळेच नातलग परिचित श्रीमंत असतात. मला वेळ नाही, जमणार नाही म्हणून तू टाळत असायचीच. हे सगळं मला कळत होतं. तुला आठवतंय आईनं दिलेली निळी साडी? ती 40,000ची होती. हो, तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस कशी दिसतेस. खरंच तू कायमचं मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी मला तू मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती. मला एकदम मी फार छोटा आहे, खुच्चा आहे अशी जाणीव झाली. अशी साडी या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं आणि मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलंगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल असा विचार करू लागलो. एक दिवस मला एका मित्रानं म्हटलं, तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना. आता तू तुझ्या नातलगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठा बंगला, झगमगीत गॅरेज, सगळं देईन मी तुला. अरे पण निदान मला सांगून जायचंस. सांगितलं असतं तर तू जाऊ दिला असतंस का? तू तर हेच म्हणाली असतीस, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नको. पण मी तुला गेल्या काही वर्षात फार दुखावलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण प्लीज संजना. त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते. तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामीटरवर ठेवलेल्या फोटो फ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं. माझी मुलगी आहे, संजनानं हात सोडवून घेत म्हटलं. नाही, आपली मुलगी आहे, त्यानं ठासून म्हटलं. राशी नाव ठेवले नाहीच. त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं. तुला इतकी खात्री होती? संजनानंच आता आश्चर्याने विचारले. खरं तर माझ्यावर, स्वतःवर माझा जेवढा विश्वास नाही आहे तेवढा तुझ्यावर आहे संजना. त्यानं मिठीत घेतलं. खरोखर एकमेकावर असं प्रेम आणि आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाटेला येतो माहीत नाही. तुमच्या आयुष्यात असा कोणी प्रेम आहे का मित्रांनो? तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणी तुमचा साथीदार आहे का? आहे जर नक्कीच कमेंट करा. चॅनेलला लाईक करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.